नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 2 पायथागोरसचे प्रमेय पायथागोरस थेरम या प्रकरणातील सराव संच 2.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.1 मधील आपण प्रश्न 7, 8, 9, 10 हे प्रश्न पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.1 मधील पहिली 6 उदाहरणे आपण पाहिलेली होती. आता आपण प्रश्न 7 पासून पुढे राहिलेली जी 4 उदाहरणं आहेत, प्रश्न 7वा, 8वा, 9वा आणि 10वा अशी 4 उदाहरणे आपण पाहणार आहोत. प्रश्न 7वा, आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये कोन DFE हा 90 अंश दिलेला आहे, GD 8 आहे, GF 12 आहे आणि FG हा DE वर लंब आहे दिलेला आहे गणितात. आणि आपल्याला इथे EG ची किंमत काढायची आहे, FD ची किंमत काढायची आणि EF ची किंमत काढायची आहे. या उदाहरणात आपल्याला त्रिकोण DFE मध्ये कोन DFE हा 90 अंश दिलेला आहे म्हणजेच गिव्हन. तसेच FG हा DE वर लंब दिलेला आहे म्हणजेच FG परपेंडिक्युलर टू DE हे सुद्धा आपल्याला दिले आहे गिव्हन. मग काटकोन त्रिकोणात कर्णावर जर लंब दिलेला आहे, परपेंडिक्युलर दिलेला आहे, तर आपण भूमिती मध्याचं प्रमेय वापरू शकतो म्हणजेच थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन वापरू शकतो. म्हणजे FG वर्ग शिरोलंबाचा वर्ग बरोबर कर्णाच्या 2 भागांचा गुणाकार असं हे भूमिती मध्याचं प्रमेय आहे. स्क्वेअर ऑफ अल्टिट्यूड ऑन द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द डिव्हिजन ऑफ द हायपोटेन्यूज. सो FG स्क्वेअर इज इक्वल टू EG इंटू GD असं आपल्याला भूमिती मध्याच्या प्रमेयावरून लिहिता येईल. मग आता या सूत्रामध्ये किमती ठेवूया. FG ची किंमत दिलेली आहे 12, 12चा वर्ग. EG ची किंमत काढायची आपल्याला इथे. GD दिलेला आहे 8. मग याप्रमाणे किमती ठेवल्या. GD ची किंमत 8 ठेवली. मग 12चा वर्ग म्हणजेच 12 गुणिले 12 होईल. 8 ला डावीकडे घेतलं ते छेदात आले. EG ची किंमत काढायची म्हणजे EG उजव्या बाजूला एकटं ठेवलेला आहे. मग आता इथे भाग घालवायचा आहे. इथे 4 दुने 8, 4 त्रिक 12 भाग गेला. पुन्हा बे 1 के बे आणि बे सख 12चा भाग गेला. आणि इथे 3 गुणिले 6 यांचा गुणाकार झाला 18. छेदामध्ये एकच आहे म्हणजे 18 बरोबर EG मिळालं. मग याप्रमाणे 18 बरोबर EG म्हणजेच EG बरोबर 18 ही किंमत आपल्याला मिळाली. मग आता पुन्हा एकदा आकृतीकडे बघूया. या आकृतीत आता आपण त्रिकोण DGF बघणार आहोत. त्रिकोण DGF हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये या 2 बाजू आपल्याला माहिती आहेत 12 आणि 8. मग इथे काटकोन आहे म्हणजेच DF हा कर्ण आपल्याला काढायचा आहे. मग इथे पायथागोरसचं सूत्र वापरून आपण DF ची किंमत काढू शकतो. मग तेच आपण इथे लिहितोय. त्रिकोण DGF मध्ये म्हणजेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील इन ट्रायंगल DGF. कोन DGF बरोबर 90 अंश हे आकृतीत आपण इथे पाहिलेलंच आहे. इथे हा कोन DGF हा 90 आहे. मग पायथागोरसचं सूत्र वापरलं. कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच DF वर्ग बरोबर DG वर्ग अधिक GF वर्ग. पायथागोरसचे प्रमेय म्हणजेच पायथागोरस थेरम. मग याच्यात किमती ठेवल्या. DF वर्ग बरोबर DG ची किंमत 8 आहे आणि GF ची 12 आहे. त्यांचे वर्गांची बेरीज केली. 8चा वर्ग अधिक 12चा वर्ग म्हणून इकडे सोडवतोय. DF वर्ग बरोबर 8चा वर्ग झाला 64, 12चा वर्ग झाला 144, यांची बेरीज झाली 208 म्हणजे DF वर्ग बरोबर 208. मग DF बरोबर वर्गमूळ चिन्हात 208. मग 208 चे आपण अवयव पाडले तर आपल्याला 16 गुणिले 13 असे 2 संख्या मिळतील. कारण अवयव पाडताना एक संख्या पूर्ण वर्ग घ्यायची आहे म्हणजे इथे 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे आणि 13 ही मूळ संख्या आहे. त्यामुळे 16चं वर्गमूळ निघालं 4, 13 मूळ संख्या असल्यामुळे त्याचं वर्गमूळ आपण न काढता वर्गमूळ चिन्हात
तसंच ठेवलं म्हणजेच डीएफ ची किंमत आली 4√13 म्हणजे 4 गुणिले 13चे वर्गमूळ. मग आता पुन्हा एकदा आकृतीत पाहूया आणि हा इकडचा त्रिकोण आता आपण विचारात घेणार आहोत. त्रिकोण EGF. आता या त्रिकोणामध्ये आपल्याला दोन किमती कळलेल्या आहेत. FG ची किंमत 12 दिलेली आहे आणि मगाशी आपण इथे EG ची किंमत 18 काढलेली आहे. मग तीच किंमत इथे आपण आता 18 मांडू शकतो. तर ही 18 किंमत इथे आहे. मग या त्रिकोणात सुद्धा इथे काटकोन दिलेला आहे म्हणजेच काटकोन करणाऱ्या बाजू माहित आहेत त्यावरून कर्ण काढता येईल कारण इथे काटकोन आहे. G जवळ म्हणजे EF हा कर्ण आहे. मग पायथागोरसचं सूत्र वापरून आपण इथे EF ची किंमत काढू शकतो. काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजू दिल्या असतील तर तिसरी बाजू काढण्यासाठी पायथागोरसचं प्रमेय वापरतात. मग त्याचाच उपयोग करूया आणि इथे त्रिकोण EGF मध्ये कोन EGF बरोबर 90 अंश हे दिलेलं आहे गणितात. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील इन ट्रायंगल EGF अँगल EGF इज इक्वल टू 90 डिग्री. दिस इज गिव्हन. मग EF चा वर्ग बरोबर EG चा वर्ग अधिक GF चा वर्ग. हे आकृतीत पाहून तुम्हाला लक्षात येईल की कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज उजवीकडे आहे म्हणजेच पायथागोरसचा प्रमेय आधार दिला पायथागोरस थेरम. आता याच्यात किमती ठेवल्या. EF वर्ग बरोबर EG ची किंमत 18 आपण काढलेली आहे मगाशी इथे. मग 18 चा वर्ग अधिक GF ची किंमत गणितात दिलेली आहे 12 आहे 12 चा वर्ग म्हणजे EF वर्ग बरोबर 18 चा वर्ग 324 12 चा वर्ग 144. या दोघांची बेरीज झाली 468 आणि EF बरोबर 468 पुन्हा आपण जर अवयव पाडले तर आपल्याला एक पूर्ण वर्ग संख्या आणि दुसरी पूर्ण वर्ग नसलेली संख्या असे जर आपण अवयव त्याच्यातून घेतले शिडी पद्धतीने अवयव पाडून आपण अशा पद्धतीने हे दोन संख्या मिळवू शकतो. मग 36 गुणिले 13 असे 468 आपण फोड केली. मग वर्गमूळ चिन्हात 36 गुणिले 13 आहे. मग 36 चं वर्गमूळ निघालं 6. 13 मूळ संख्या आहे प्राईम नंबर आहे त्यामुळे तो तसाच ठेवला वर्गमूळ चिन्हात. म्हणजे EF ची किंमत आली 6√13 म्हणजे 6 गुणिले 13चे वर्गमूळ. मग अशा पद्धतीने आपण तिन्ही किमती काढलेल्या आहेत. EG ची किंमत निघाली 18. इथे DF ची किंमत निघाली 4 गुणिले 13चे वर्गमूळ आणि EF ची किंमत निघाली 6√13. सराव संच 2.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.1 मधील प्रश्न 8. एका आयताची लांबी 35 सेंटीमीटर व रुंदी 12 सेंटीमीटर आहे तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा. फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल whose length is 35 सेंटीमीटर and breadth is 12 सेंटीमीटर. मग इथे आपण एक आयताची आकृती घेऊया. ABCD हा एक आयत घेतला म्हणजे रेक्टँगल घेतला. मग यामध्ये कर्ण AC जोडला म्हणजेच डायगोनल AC आपण काढलेला आहे जोडलेला आहे. मग इथे आयताची लांबी आणि रुंदी दिलेली आहे. मग लांबी घेतली 35 सेंटीमीटर आणि रुंदी म्हणजेच ब्रेडथ आहे 12 सेंटीमीटर. लेंथ 35 आणि ब्रेडथ 12 म्हणजेच लांबी 35 सेंटीमीटर रुंदी आहे 12 सेंटीमीटर. मग या आकृतीमध्ये इथे त्रिकोण ABC फक्त विचारात घेऊया. हा दिलेला चौकोन आयत आहे रेक्टँगल आहे आणि आपल्याला माहिती आहे की आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो म्हणजे B जवळ काटकोन आहे म्हणजे हा त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. मग या त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो कारण इथे दोन बाजू दिलेल्या आहेत आणि तिसरी बाजू म्हणजेच कर्ण इथे फक्त काढायचा आहे. मग दोन बाजू दिल्या असतात तिसरी बाजू काढत असताना काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय म्हणजेच पायथागोरस थेरम आपण वापरणार आहोत. मग इथे आकृतीत पाहून आपण लिहू शकतो की कर्णाचा वर्ग बरोबर मग इथे सुरुवातीला लिहिले त्रिकोण ABC मध्ये अँगल ABC बरोबर 90 अंश आहे म्हणजेच इथे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. मग इथे आकृतीत पाहून आपण पायथागोरसचं प्रमेय वापरलं. पायथागोरस थेरम असा आहे की हायपोटेन्यूजचा स्क्वेअर बरोबर सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स म्हणजेच AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. म्हणून मग इथे किमती ठेवल्या. AC वर्ग काढायचा आहे. AB ची किंमत दिलेली आहे 12 आणि BC ची किंमत आहे 35. मग त्यांचे वर्ग केले आणि बेरीज. मग AC वर्ग बरोबर
12चा वर्ग अधिक 35चा वर्ग, AC वर्ग बरोबर 12चा वर्ग 144, 35चा वर्ग 1225, 144 आणि 1225 ची बेरीज झाली 1369, म्हणजे AC वर्ग बरोबर 1369 आणि 1369 दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं. AC वर्गाचं वर्गमूळ आलं AC, 1369चं वर्गमूळ आलं 37, म्हणजेच आयताचा कर्ण, AC म्हणजेच आयताचा कर्ण आहे, म्हणजेच तो आलेला आहे 37 सेंटीमीटर. म्हणजेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी उत्तर देतील डायगोनल ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 37 सेंटीमीटर. आता सराव संच 2.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.1 मधील प्रश्न 9. क्वेश्चन नंबर 9. आकृतीत बिंदू M हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. कोन PRQ बरोबर 90 अंश. तर सिद्ध करा PQ वर्ग बरोबर 4PM वर्ग वजा 3PR वर्ग. आकृती दिलेली आहे. इथे कोन PRQ हा 90 अंश दिलेला आहे. M हा मध्यबिंदू दिलेला आहे, म्हणजेच RM आणि MQ हे दोन्ही समान भाग आहेत, एकरूप घटक आहेत. मध्यबिंदू असल्यामुळे RQ चे हे दोन समान भाग झालेले आहेत. In figure, M is a midpoint of side QR. M is a midpoint of side QR, so RM and MQ both are congruent, means they are equal. Angle PRQ is 90 degree. Prove that PQ square is equal to 4PM square minus 3PR square. So this is we have to prove. आता या उदाहरणामध्ये आपण दोन काटकोन त्रिकोण विचारात घेणार आहोत. एक त्रिकोण PRQ म्हणजेच हा बाहेरचा त्रिकोण आहे निळ्या रंगाचा, आणि दुसरा त्रिकोण आहे हा गुलाबी डॉट जे दिलेले आहेत तो आतला छोटा त्रिकोण घ्यायचा आहे, त्रिकोण PRM. हे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत. म्हणजे बाहेरचा जो निळा त्रिकोण आहे मोठा, या त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरणार आहे, पायथागोरस थेरम वापरणार आहे. कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजेच PQ चा वर्ग बरोबर PR वर्ग अधिक RQ वर्ग, तेच आपण इथे लिहिलंय. त्रिकोण PRQ मध्ये कोन PRQ 90 आहे, म्हणजेच PQ वर्ग बरोबर PR वर्ग अधिक RQ वर्ग. पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस थेरम, याला म्हटलं समीकरण 1. आता हा छोटा त्रिकोण विचारात घेऊया, त्रिकोण PRM. या त्रिकोणामध्ये म्हणजे गुलाबी डॉट जे दिलेले आहेत तो त्रिकोण विचारात घेतला. इथे काटकोन आहे R जवळ, म्हणजेच त्रिकोण PRM मध्ये कोन PRM बरोबर 90 अंश आहे, म्हणजे इथे कर्ण आहे PM. मग पायथागोरसचं प्रमेय पुन्हा एकदा वापरलं, पायथागोरस थेरम. कर्णाचा वर्ग बरोबर म्हणजेच PM चा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजू आहेत PR आणि RM, त्यांच्या वर्गांची बेरीज उजवीकडे लिहिली, PR वर्ग अधिक RM वर्ग. याला आधार तोच दिला, पायथागोरस प्रमेय, पायथागोरस थेरम. फक्त इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी लिहिताना इथे इन ट्रायंगल PRQ लिहितील आणि इथे इन ट्रायंगल PRM लिहितील मध्यच्या ऐवजी. मग याप्रमाणे आपल्याला हे दोन समीकरण इथे मिळालेली आहेत. याला आपण समीकरण 1 म्हटलेलं आहे. आता हे जे समीकरण आता आपण लिहिलंय PM वर्ग बरोबर PR वर्ग अधिक RM वर्ग, तर यामध्ये RM च्या बद्दल आपण 1/RQ असं लिहू शकतो, कारण इथे आकृतीत पहा बिंदू M हा RQ चा मध्यबिंदू आहे. मग मध्यबिंदू आहे म्हणजेच हे दोन्ही समान भाग आहेत, म्हणजेच RM ची किंमत आपण RQ च्या निम्मी आहे असं आपण लिहू शकतो, कारण M हा RQ चा मध्यबिंदू आहे. M is a midpoint of RQ, hence we can write RM is equal to half of RQ. मग तेच इथे लिहिलंय, RM is equal to half RQ, म्हणजेच RM बरोबर RQ च्या निम्मा आहे. निम्मा आहे म्हणजेच 1/2 ने गुणलेला आहे, कारण M हा मध्यबिंदू आहे RQ चा, म्हणजेच M is a midpoint of साइड RQ. मग इथे आपण लिहिलेलं आहे, म्हणजे RM ची किंमत आपण लिहू शकतो 1/2 RQ. मग ती किंमत RM ची यावरील समीकरणामध्ये RM च्या जागेवर आपण ठेवणार आहोत आणि पुढे सोडवणार आहोत. मग पहा आता कसं समीकरण मिळेल. RM च्या जागी आपण इथे 1/RQ ही किंमत ठेवणार आहोत. मग ही किंमत आपण इथे ठेवणार आहोत. मग PM वर्ग आहे तसा लिहिला, PR वर्ग अधिक RM वर्गच्या जागेवर लिहिले 1/2 RQ चा वर्ग. मग आता इथे आपण RM च्या जागी 1/RQ वर्ग ही किंमत ठेवली, बाकीच्या पदांना आहे तसंच लिहिलंय. मग PM वर्ग आहे तसं, PR वर्ग पण आहे तसं. इथे 1/2 RQ चा
कंसात वर्ग आहे त्यामुळे 1/2चा वर्ग 1चा वर्ग 1च झाला, छेदात 2चा वर्ग 4 आणि RQ वर्ग अंशात राहिले. मग आता इथे 4ने सर्व पदांना गुणूया, म्हणजे दोन्ही समीकरणाच्या दोन्ही बाजूला 4ने गुणायचं आहे. मल्टिप्लाइंग बाय 4 ऑन बोथ साइड्स. सो मल्टिप्लाय ईच टर्म बाय 4. मग इथे आपण प्रत्येक पदाला 4ने गुणूया. मग याला 4ने गुणल्यावर येईल 4PM वर्ग, याला 4ने गुणल्यावर आले 4PR वर्ग, आणि इथे 4ने गुणल्यावर 4 आणि हे 4 छेदातले कॅन्सल झाले, RQ वर्ग इथे राहिले. मग इथे 4PM वर्ग बरोबर 4PR वर्ग अधिक RQ वर्ग असं आपल्याला समीकरण मिळालं. मग आता इथे थोडी ऍडजस्टमेंट आपल्याला करायची आहे. 4PM वर्ग बरोबर हे 4PR वर्ग आहेत ते आपण असे मानतोय 3PR वर्ग अधिक PR वर्ग, म्हणजे 4PR वर्गला स्प्लिट करून मांडलंय. 3PR वर्ग अधिक 1PR वर्ग म्हणजे 3 आणि 1 4PR वर्गच होईल, म्हणजे गणितात कुठलाही बदल झालेला नाही. आणि हे RQ वर्ग आहे तसेच आहेत, म्हणजे 4PR वर्गच्या ऐवजी लिहिलं 3 अधिक 1, 3PR वर्ग अधिक 1PR वर्ग. बाकीचं हे RQ वर्ग आहे तसंच आहे. मग आता पुन्हा नवीन पायरीला लिहूया. 4PM वर्ग बरोबर 3PR वर्ग वरच्या पायरीचे आहे तसेच लिहिले. या दोघांची बेरीज केली, PR वर्ग अधिक RQ वर्ग म्हणजेच PQ वर्ग आहे. हे विधान 1 मध्ये आपण लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा विधान 1 बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की इथे हे विधान 1 आहे. इथे PQ वर्ग बरोबर लिहिलेलं आहे PR वर्ग अधिक RQ वर्ग. मग हेच इथे दिसतंय, ही बेरीज आपल्याला दिसते तिथे. PR वर्ग अधिक RQ वर्ग च्या जागेवर आपण लिहितोय PQ वर्ग. मग तेच आपण इथे लिहिलंय बघा, PR वर्ग अधिक RQ वर्ग याची बेरीज म्हणजेच आपण लिहितोय PQ वर्ग. हे विधान 1 वरून आहे, म्हणजेच फ्रॉम स्टेटमेंट 1 किंवा फ्रॉम इक्वेशन 1. मग या PQ वर्गाला उजव्या बाजूला ठेवलं आणि हे 3PR वर्ग डावीकडे पाठवले. हे प्लस होते, डावीकडे घेतल्यावर ते वजा झाले, म्हणजे 4PM वर्ग वजा 3PR वर्ग बरोबर PQ वर्ग, म्हणजेच PQ वर्ग बरोबर आले 4PM वर्ग वजा 3PR वर्ग. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. दिस इज वे टू प्रूव्ह. सो हेन्स द प्रूफ. प्रश्न 10वा, शेवटचं उदाहरण हे या सराव संच 2.1 मधील. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकींना समांतर आहेत. 5.8 मीटर लांबीच्या शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. त्याच ठिकाणी शिडी ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस वळविल्यास तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते, तर रस्त्याची रुंदी काढा. प्रश्न 10वा. Walls of two buildings on either side of a street are parallel to each other. A ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of a building at the height of 4 meter. On turning the ladder over to the other side of street, its top touches the window of the other building at a height 4.2 meter. Find the width of the street. आता या प्रश्नावरून प्रथम आपण आकृती तयार करूया. इथे दिलंय की रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती आहेत, म्हणजेच आपण इथे BX आणि DN अशा या इमारतीच्या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या दोन भिंती घेतल्या. म्हणजे BM ही एक भिंत आहे डावीकडच्या इमारतीची आणि इकडे उजवीकडच्या इमारतीची भिंत आहे DN. आणि हा BD हा रस्ता आहे. आणि AC ही या शिडीची पहिली स्थिती आहे, कारण आपल्याला सांगितलं की 5.8 मीटर लांबीची शिडीचं एक टोक रस्त्यावर ठेवलं म्हणजे BD रस्ता आहे. म्हणजे C वरती जर त्या शिडीचं टोक इथे जमिनीवरती टेकलं तर त्याचं दुसरं टोक जे आहे ते या BM या भिंतीला ते 4 मीटर अंतरावरती टेकतं, म्हणजेच हे AB अंतर आहे 4. आणि जर ह्या शिडीचं टोक जर इकडे नेलं वरचं टोक, म्हणजेच खालचं टोक जर आपण रस्त्याच्या बाजूचं टोक जर वळवलं तर वरचं टोक जे आहे जे आता A वरती आहे ते इकडच्या भिंतीवरती जर आलं म्हणजे DN भिंतीवरती जर आलं तर ते E या ठिकाणी टेकतं. म्हणजे शिडीची लांबी तर 5.8 इकडे पण आहे तशीच ती इकडे पण राहणार आहे, कारण तीच शिडी इकडे आहे तीच आपण अशी इकडे
वळवलेली आहे. म्हणजेच शिडीचं वरचं टोक फक्त वळवलेलं आहे, खालचं टोक आपण सी या ठिकाणीच स्थिर ठेवलेलं आहे. म्हणजे शिडीची लांबी इथे 5.8 मीटरच राहील आणि इथे टेकल्यानंतर आपल्याला दिले की दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत ते पोहोचतं. म्हणजेच इकडची उंची दिलेली आहे 4.2 मीटर. याप्रमाणे आपण आकृती तयार केली. इथे दोन्ही इमारती आहेत त्या जमिनीला लंब असणार आहेत, त्यामुळे बी जवळ काटकोन आहे, इथे डी जवळ काटकोन असणार आहे. मग हे वर्णन सगळं आपण इथे लिहिलेलं आहे की बीएक्स आणि डीएन या इमारतीच्या भिंती आहेत, रेख बीडी हा रस्ता आहे आणि एसी ही शिडीची पहिली स्थिती आहे आणि नंतर सीई ही शिडीची दुसरी स्थिती आहे, म्हणजे टोक वळवल्यानंतरची स्थिती आहे. मग इथे सगळं माप आकृतीत जी दाखवली तीच आपण इथे लिहिली. एबी बरोबर 4, एसी बरोबर 5.8 मीटर, सीई दिलेला आहे 5.8 मीटर आणि डीई दिलेला आहे 4.8 मीटर. मग आता हे गणित सोडवताना हे दोन काटकोन त्रिकोण विचारात घ्यायचे आहेत. या दोन्ही काटकोन त्रिकोणात आपल्याला दिसतंय की दोन बाजू दिलेल्या आहेत आणि तिसरी बाजू काढायची आहे. म्हणजे इथे बीसीची किंमत काढायची या काटकोन त्रिकोणामध्ये आणि या काटकोन त्रिकोणामध्ये सीडीची किंमत आपल्याला काढायची आहे. मग दोन्ही त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे आणि आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. म्हणजे या त्रिकोणात बीसीची किंमत निघेल, या त्रिकोणावरून सीडीची किंमत निघेल आणि बी डॅश सी डॅश डी आहे अशी दरम्यानता आहे. त्यामुळे बीसी आणि सीडीची बेरीज केली की आपल्याला बीडीची किंमत मिळेल आणि तीच किंमत आपल्याला काढायची, रस्त्याची रुंदी काढायची आहे. रस्ता म्हणजेच बीडी आहे. मग बीसी आणि सीडीची बेरीज केली की आपल्याला रस्त्याची रुंदी बीडी मिळेल. नाउ इन दिस example, let us draw the figure first. Here BM and DN are the walls of the two buildings which are on the either side of the street BD. So BD is a street, BM is a wall of the one side of the building and DN is wall of the another building. Now BD is a street. Here AC is the ladder which represents the first position of this ladder and segment CE is another position of the ladder. Now here the length of ladder is 5.8, so AC and CE are the ladders here. AC represents the first position and after turning the ladder over the other side of the street it reaches at point E, so CE is the position of the ladder at the second time. So AB is 4 meter and DE is 4.2 meter. So all these measurements are written here. Now in this figure there are two right angle triangles. Here angle B is 90 and here angle D is 90 degree. So in both the right angle triangles two sides are given, so we have to find the third side. So to find the third side we are using here theorem of Pythagoras. So by using Pythagoras theorem we will get the value of BC and in this triangle we will get the value of CD, and after that B dash C dash D, so this is the betweenness point. C is in between B and D and these 3 points are collinear, so BC plus CD we get BD and that's BD, length BD we have to find here because BD is the width of the street. So BD we have to find here. So by using Pythagoras in both the triangles we will find the value of BC and CD and then after we will add BC plus CD we get BD. आता प्रथम आपण हा त्रिकोण एबीसी काटकोन त्रिकोण विचारात घेऊ. बी जवळ काटकोन आहे, मग तेच इथे लिहिलंय. त्रिकोण एबीसी मध्ये कोन एबीसी बरोबर 90. इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री. मग याच्यात कर्ण आहे एसी, मग यात पायथागोरसचं प्रमेय वापरलं, थेरम ऑफ पायथागोरस. एसीचा वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. कर्णाचा वर्ग एका बाजूला लिहिला आणि काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज दुसरीकडे लिहिली. मग एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. मग इथे एसीची किंमत आहे 5.8 चा वर्ग, एबीची किंमत 4 आहे, 4 चा वर्ग, बीसीची किंमत काढायची आहे अधिक बीसी वर्ग. 5.8 चा वर्ग इथे गुणाकार शेजारी करून घ्यावा लागेल. 5.8 गुणिले 5.8, मग तो गुणाकार झाला 33.64 बरोबर 4 चा वर्ग 16, बीसी वर्ग आहे तसेच लिहिले. मग याप्रमाणे इथे पुढे सोडवूयात. मग
16ला डावीकडे घेतलं ते वजा झाले, बरोबर बीसी वर्ग तसेच ठेवले. 33.64 मधून 16 गेले, इथे वजाबाकी केलेली आहे, वजाबाकी आली 17.64, म्हणजेच बीसी वर्ग बरोबर आले 17.64 आणि दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, आपल्याला मिळेल बीसी बरोबर 4.2 मीटर. 17.64चं वर्गमूळ आलं 4.2 मीटर. मग आता दुसरा त्रिकोण पाहूया. हा त्रिकोण CDE मध्ये पुन्हा इथे पायथागोरसचं प्रमेय आपण वापरणार आहोत, कारण त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, डी जवळ काटकोन आहे आणि कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज आपल्याला करता येईल. म्हणजे CE वर्ग बरोबर CD वर्ग अधिक DE वर्ग असं आपल्याला या त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय, पायथागोरस थेरम वापरता येईल. मग तेच आपण आता इथे सोडवतोय आकृतीत पाहून. मग त्रिकोण CDE मध्ये कोन CDE 90 आहे. आता आपण पाहिल्या आकृतीत कर्ण CE आहे. कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज उजवीकडे लिहिली. CE वर्ग बरोबर CD वर्ग अधिक DE वर्ग, पायथागोरस प्रमेय म्हणजेच पायथागोरस थेरम. मग इथे किमती ठेवल्या. CE ची किंमत 5.8चा वर्ग, CD काढायचा आहे, DE ची किंमत 4.2 इथे ठेवली, त्याचा वर्ग केला. मग 5.8चा वर्ग आपण मगाशी केलेला आहे वरती, 33.64 आहे. CD वर्ग तसा 4.2चा वर्ग आत्ताच आपण पाहिलं होतं वरती, 17.64चा वर्गमूळ 4.2 आहे, म्हणजे 4.2चा वर्ग 17.64 आहे, म्हणजे इथे 17.64 आपण याचा वर्ग लिहिला 4.2चा. मग इकडे सोडवतोय, म्हणजेच हे 17.64 आहेत, हे आपण डावीकडे घेतले तर वजा होईल इकडे. मग इथे या पायरीला ते आपण डावीकडे घेतलेत, वजा झाले. 33.64 मधून 17.64 केले, वजा बाकी उभ्या मांडणीने तुम्ही शेजारी करू शकता. 64ला 64 गेले, शून्य राहिले टिंबाच्या पुढे. 33 मधून 17 गेले 16, म्हणजे 16 बरोबर CD वर्ग. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. 4 इज इक्वल टू CD, म्हणजे CD बरोबर 4 मीटर आपल्याला मिळाले. मग आता CD ची किंमत 4 आहे आणि BC ची किंमत इथे आपण मगाशी काढलेली आहे 4.2. मग या दोघांच्या किमतींची बेरीज आपल्याला करायची आहे, म्हणजेच B'(C')D आहे, म्हणजेच BD बरोबर BC प्लस CD असं आपल्याला दरम्यान त्यावरून सूत्र लिहिता येईल. मग BC आणि CD च्या किमती 1 आणि 2 मध्ये इथे आपण काढलेल्या आहेत, त्या इथे ठेवल्या. 4.2 अधिक 4 म्हणजेच 8.2, म्हणजे BD आला 8.2, म्हणजेच रस्त्याची रुंदी मिळाली 8.2 मीटर. म्हणजेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील विड्थ ऑफ द स्ट्रीट इज इक्वल टू 8.2 मीटर. यावरून आपण इथे सराव संच 2.1 पूर्ण केलेला आहे.